अरे, ही मुलं खेळात रंगलेली दिसतायत. पण हा नुसता खेळ वाटला तरी मैदानावर सुरू आहे खेळातून उद्याचा नागरिक घडवण्याचा उपक्रम. असे उपक्रम वर्गातही सुरू असतात. यावेळी विद्यार्थी नेहमीप्रमाणे रांगेत न बसता जोडीनं किंवा लहान गटात बसतात. मोठ्या माणसांसारखी चक्क चर्चा करतात. पण अगदी सहजपणे. मुलांना हे सगळं अगदी मनापासून आवडतं. या चैतन्यमय शाळा आहेत महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा आणि गोवा राज्यातील सर्व प्राथमिक शाळा. आणि ही जादू केली आहे मूल्यवर्धन या कार्यक्रमानं. भारताच्या राज्यघटनेमधील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मूल्य प्राथमिक शाळांमधील मुलांमध्ये रुजवण्याचे स्वप्न साकार करणारा असा हा कार्यक्रम. शिक्षण हक्क कायद्यात सुद्धा याच मूल्यांचा पाठपुरावा केलाय. या कार्यक्रमाचं विकसन शांतीलाल मुथा फाउंडेशन या सामाजिक बांधिलकीनं काम करणाऱ्या संस्थेनं केलंय. इसवी सन 2009 पासून मूल्यवर्धन कार्यक्रमाचे अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडून मूल्यांकन झालंय. इसवी सन 2015 मध्ये राज्यानं मूल्यवर्धन हा महाराष्ट्र शासनाचा कार्यक्रम म्हणून स्वीकारला. या कार्यक्रमाला राज्याच्या माननीय मुख्यमंत्री यांनी विशेष पाठबळ दिलं. मूल्यवर्धन कार्यक्रम हा मूल्य शिक्षणाचा भारतातील सर्वात मोठा प्रयोग म्हणता येईल. आता 2 वर्षात हा प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रात यशस्वी करून देशभरामध्ये सर्व ठिकाणी जाईल असा मला विश्वास वाटतो. अशा पुढाकारामुळेच मूल्यवर्धन कार्यक्रम राज्यातील सर्व सरकारी प्राथमिक शाळांमध्ये पोहोचला. शाळांमध्ये बालस्नेही पद्धतीनं लोकशाही वातावरण तयार करण्यासाठी विस्तृत प्रशिक्षण देऊन शिक्षकांना मूल्य शिक्षण देण्यासाठी सज्ज करण्यात आलं. प्रोग्राम शुरू हुआ, अलग अलग मैदानी खेल लिए जाने लगे और बच्चों को नई नई मालूमात मिलने लगी, तो बच्चे बिला नागा स्कूल आने लगे. इसके साथ साथ उनके वालिदैन भी, सरपरस्त भी बहुत खुश हो गए कि हमारे बच्चे जो पहले तमीज थोड़ा सा मतलब अच्छे नहीं रहते थे, वो अभी बिल्कुल भी बहुत तमीज़ से आ रहे और रोज़ाना गैर हाजिरी बिल्कुल भी ज़ीरो हो गई है. इंशाल्लाह हम जब तक हम स्कूल में रहेंगे, इंशाल्लाह ये तमाम कदरें इन बच्चों में डालकर इन बच्चों को हम भारत की एक अच्छी शहरें बनाएंगे. गोवा राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांच्या पुढाकारानं गोव्यातील सर्व प्राथमिक शाळांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रम सुरू झाला. गोव्यातील विद्याभारती आणि आर्च बिशप डायोसेशन बोर्ड ऑफ एज्युकेशन या खासगी संस्थांच्या शाळा सुद्धा मूल्यवर्धन कार्यक्रमात स्वेच्छेनं सहभागी झाल्या. या निमित्तानं मूल्यवर्धन कार्यक्रम साहित्य मराठी बरोबर इंग्रजी, कोकणी आणि नंतर उर्दू, हिंदी या भाषांमध्येही उपलब्ध केलं गेलं. मूल्यवर्धनमध्ये नेमका वेगळेपणा काय आहे? एकतर उपदेश किंवा धाक अशा गोष्टी कटाक्षानं टाळून मुलं मूल्यांशी संबंधित सहयोगी उपक्रमात एकमेकांशी संवाद साधतात. शिक्षकांच्या मदतीनं योग्य काय, अयोग्य काय याविषयी विचारविनिमय करतात. याच वेळी शाळेतील व्यवहारात मूल्य रुजण्यासाठी पोषक वातावरण राखलं जातं. अशा मुक्त आंतरक्रियेतून जबाबदार आणि लोकशाही आचरणात आणणारा नागरिक घडण्याचा पायाच रचला जातो. या कार्यक्रमाचा स्वीकार विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, पालक, पर्यवेक्षक या सर्वांनी मनापासून केला. आई, आमच्या सरांनी विचारले आरोग्याच्या कोणत्या चांगल्या सवयी असतात. तू काय सांगितलं मग? सकाळी लवकर उठून आंघोळ करणे, स्वच्छ कपडे घालणे, नख काढायचे, दात स्वच्छ घासायचे, केस स्वच्छ धुवून विंचरायचे आणि थोडंसं जरी आजारी पडलं तरी लवकर डॉक्टरकडे जाऊन उपचार करायचे. हेच असतात ना आरोग्याच्या सवयी. महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांनी पुढाकार घेऊन यशस्वी केलेल्या मूल्यवर्धन कार्यक्रमाकडे इतरही राज्यांचं आणि खासगी शाळांचं लक्ष वेधलं. शांतीलाल मुथा फाउंडेशन या सर्वांना सर्वतोपरी मदत करून उद्याचे जबाबदार, लोकशाही मूल्यांचे आचरण करणारे नागरिक घडवण्यास कटिबद्ध आहे.